बघा हे जे गणित दिसत आहे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहिले, की प्रवास भाडे 6 1/4 वाढवले म्हणून तिकीटची विक्री 4% घट होते, तरीसुद्धा उत्पन्नात 1200ची वाढ होते. तर सुरुवातीचे उत्पन्न किती? पहिले तर ही जे फ्रॅक्शन आहे त्याला आपण सोडून घेऊ. हे जे अपूर्णांक आहेत ते सोडून घेऊ. संचूक 24+1 25 छेदामध्ये 4 जे आहे जशाला तसे लिहायचे. टक्केवारीचं चिन्ह आलं की याचा अर्थ असतो भागीला 100. मग 25 एक 25, 25 चोक 100 म्हणजे येणार आहे 1/16. मग आता बघा, मूळ भाडे पहिले जर मी दर घेतला तिकिटाचा, एका तिकिटाचा दर जर मी छेदस्थानची संख्या घेतली 16, तर त्यांनी काय म्हटलं की वाढ होते. कशाची? तर अंशाची. मग 16 वरती ₹1 तिकिटाचा भाव वाढला. मग नवीन भाव काय होणार आहे? नवीन भाव होणार आहे 16 + 1 17. मग तिकीट पहिले जी विक्री होत होती त्याच्यामध्ये 4% ची घट झाली. मग 4% म्हणजे 1/25 किंवा 4 भागीला टक्केवारीचं चिन्ह म्हणजे भागीला 100. मग 4% म्हणजे किती? 4/100 म्हणजेच 1/25. म्हणजेच काय, की पहिले तिकिटाची जी विक्री होत होती, ती पहिले मूळ मूळ भावाने ₹16 भावाने 25 तिकीटं विकल्या जात होती. आता त्याच्यामध्ये घट झाली. कितीची? तर 1ची घट झाली. म्हणजे 1 तिकीट कमी विकलं जातं. म्हणजे अंशाची घट झाली. म्हणजे आता तिकीटं विकल्या जातात 24. मग ह्या दोघांचा जर गुणाकार केला, ₹16 तिकिटाच्या भावाने 25 तिकीटं विकली गेली, तर ही टोटल झाली असतील ₹400 आणि नवीन भाव झालेला आहे ₹17 त्याच्यामध्ये 24 तिकीटं विकल्या गेली. प्रत्येक तिकीट ₹17 24 तिकीट विकल्या गेली. म्हणजेच किती? 17 चोक 68, 7 6, 17 दूनी 34 + 6 40, ₹408. मग पूर्वीचं मूळ उत्पन्न जर तुमचं मूळ उत्पन्न म्हणजे पूर्वीचं उत्पन्न जर 400 असेल, तर नवीन उत्पन्न 408 आहे. म्हणजे तुम्ही आता किती रुपये कमवत आहात? ₹8 कमवत आहात. पण गणितात काय म्हटलंय? 8 नसून ₹1200 वाढ आहे. किती रुपयाची आहे? ₹1200. आणि तुम्हाला विचारलं की सुरुवातीचे उत्पन्न किती? हे आहे तुमचं सुरुवातीचं उत्पन्न. मग 8 बरोबर 1200, तर 400 बरोबर किती? तिरकस गुणाकार केला तर बघा काय येतं? 1200 गुणिला 400 भागीला 8. 8 पंच 40 म्हणजे 50 येणार आहे आणि 12 पंच 60 आणि हे 3 शून्य जशाला तसे म्हणजे एकूण 60,000 हे तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. जर तुमचे काही डाऊट असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे. ही आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे. धन्यवाद.